विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या प्रक्रियेतील आज एक दुसरा महत्त्वाचा टप्पा आज समाप्त होतो आहे। आज सायंकाळी 6 वाजता निवडणूक प्रचार बंद होतो आहे। उद्या सकाळी सर्व मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना होणार आहेत आणि परवा आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। आपल्या जिल्हाभरामध्ये एकूण 3273 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। यामध्ये शहरी भागामध्ये 1290 मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 1983 असे एकूण 3273 मतदान केंद्र आहेत आणि ह्या मतदान केंद्राचे लोकेशन जे आहे ते एकूण 1652 लोकेशन आहेत। जे काही ठिकाणी 2 मतदान केंद्र आहेत, काही ठिकाणी 3 मतदान केंद्र आहेत, अशा पद्धतीने लोकेशन 1652 आहेत। त्यामध्ये शहरी भागामध्ये 423 लोकेशन आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 1229 लोकेशनवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। या सर्व मतदान केंद्रावर जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आयोगाने पुरवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, जे मिनिमम सुविधा मतदारांसाठी देण्यासंदर्भातल्या सूचना होत्या, त्या पूर्ण सुविधा आपण देण्यात आलेल्या आहेत। कुठल्याही मतदारांना काही त्रास झाला दुर्दैवाने किंवा कुठल्या मतदान कर्मचाऱ्यांना काही त्रास झाला तर त्याची काळजी घेण्याकरता आपण मतदान टीमच्या ठिकाणी मेडिकल किटसह वैद्यकीय कक्ष आपण निर्माण करतो आहोत। आपणा सर्वांना माहिती आहे, जिल्हाभरामध्ये सुरुवातीला 397 उमेदवारांनी अर्ज भरले होते, त्यापैकी 214 उमेदवारांनी नंतर विड्रॉल केले आणि आता 183 उमेदवारांचं भवितव्य उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये ठरणार आहे। जिल्हाभरामध्ये एकूण उमेदवार आपले निवडणूक रिंगणात आहेत ते 183 आहेत। या निवडणूक प्रक्रियेसाठी आपणाला जिल्हाभरामध्ये एक वैजापूर मतदारसंघ सोडला तर इतर ठिकाणी 2 BU लागणार आहेत, वैजापूरमध्ये 1 लागणार आहे आणि यांची संख्या लक्षात घेतलं जर तर बॅलेट युनिट जे लागणार होते ते 7430 बॅलेट युनिट लागणार होते, ज्याच्यामध्ये आपण 20% राखीव धरतो। कंट्रोल युनिट जे होते 3917 लागणार आहेत, त्याच्यात 20% राखीव ठेवलेला आहे आणि VVPAT जे आहेत ते 4243 30% राखीव धरून आपले सर्व हे तयार आहेत। कुठल्याही यंत्रणेच्या बाबतीत यंत्राच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कुठल्याही काळजीचा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे। मतदारांचा जोपर्यंत विषय आहे, आपल्या जिल्हाभरामध्ये 32,02,751 मतदार यादीमध्ये अंतिम झालेले आहेत। यामध्ये पुरुष आहेत 16,63,186 आणि स्त्री आहेत 15,39,421 आणि तृतीयपंथी 144 मतदार यामध्ये आहेत आणि एवढे आपल्याकडे 32,02,000 मतदार मतदानाचा हक्क त्या दिवशी बजावू शकणार आहेत। छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयामध्ये जवळपास 5 विधानसभा मतदारसंघाचे जवळपास 405 इमारती येतात। त्याच्यामध्ये जवळपास 1261 मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आमचे होमगार्ड्स याचा बंदोबस्त पुरेसा नियोजन झालेला आहे। उद्या रेव्हेन्यू ऑफिशियल्स बरोबरती आणि मतदान केंद्राच्या ज्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस अधिकारी आणि होमगार्डचे वाटप हे त्या विधानसभा मतदारसंघांनी आहे। आमचे DYSP त्याचे इन्चार्ज केलेले आहेत आणि त्यांच्या मार्फतीने त्या सर्व बंदोबस्ताचं नियोजन आणि प्लॅनिंग आज ब्रीफिंग होईल आणि उद्या त्याचं वाटप सविस्तरपणे केलं जाईल। ह्या जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि उद्याच्या 20 तारखेच्या आपल्या मतदानाच्या करता एकूण आमच्याकडे 4 DCP, 8 ACP, 37 PSI, त्याचबरोबर 250 API PSI आणि जवळपास 4,500 पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस, QRT, RCP आणि SRPSचं डिप्लॉयमेंट हे मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे। नमस्कार। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये एकूण 1244 मतदान केंद्रांचे लोकेशन्स आहेत। यासाठी एकूण 2140 पोलीस अंमलदार आणि एकूण 1500 होमगार्डचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। मागच्या 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागल्यापासून दिवसापासून जिल्हाभरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय कलेक्टर सर यांच्या सूचनांप्रमाणे विविध प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती, ज्यामध्ये एकूण आपले जे जिल्ह्यातलं कॅश सीझर आहे ते सर्वसाधारणपणे 11,25,11,900 रुपये इतकं झालेलं आहे। मागील काळामध्ये जवळपास 125 CAPFच्या मदतीने रूट मार्चेस घेण्यात आले होते, ज्या रूट मार्चेस मधनं आपल्याकडे जे महत्वाचे जे एरियाज होते त्या ठिकाणी कॉन्फिडन्स बिल्डिंग मोशन,
करण्यात आलं. प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी संवेदनशील भाग असेल त्या गावांमध्ये तेथील लोकांमध्ये मतदानाप्रती आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून पॅरामिलिटरी फोर्सेस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या मार्फतीने आपण जवळपास 125 रूट मार्चेस घेतलेले आहेत.